नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या इझी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर. जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा विचार करत असणार तर कागदपत्रे अपलोड करताना काही चुका टाळणे गरजेचं आहे, अन्यथा तुमचा अर्ज रद्द होऊ शकते. जसे की आधार कार्ड अपलोड करत असताना फक्त एक साईड दिसत असलेला फोटो अपलोड करणे किंवा राशन कार्ड चाही एकच बाजू असलेला ज्या ठिकाणी उमेदवाराचं नाव आहे तोच फोटो अपलोड करणे, हे चुका तुम्हाला टाळणे गरजेचं आहे. चला तर आपण आज जाणून घेऊया की आधार कार्ड किंवा राशन कार्ड या दोघांची दोन्ही बाजू एकाच पेजवर कसं आपल्याला अटॅच करता येईल, जेणेकरून आपण योग्य तो फोटो अर्ज करत असताना अपलोड करू शकतो. तर यासाठी तुम्हाला कोणतंही एक्सटर्नल ॲप्लिकेशन डाउनलोड करायची गरज नाही आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गॅलरी हे इनबिल्ट असते. हे गॅलरीचं ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही गॅलरी ओपन करणार, गॅलरी ओपन केल्यानंतर इथं राईट हँडला वरच्या बाजूला 3 डॉट्स आहेत. त्या डॉटवर तुम्ही जेव्हा क्लिक करणार त्या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन आहे कोलॅज म्हणून. त्या कोलॅजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते फोटो सिलेक्ट करायला सांगतील. तर मग समजा आपल्याला आधार कार्डचा फोटो आता आपल्याला एडिट करायचा आहे की आधार कार्डचे दोन्ही बाजू एकाच पेजवर येण्यासाठी आपण काय करणार, तर आधार कार्डचं फ्रंट साईडचा फोटो सिलेक्ट केला, आधार कार्डचा बॅक साईडचा फोटो सिलेक्ट केला आणि ही वरची जे टिक आहे त्याला ओके केलं. अशा पद्धतीने तुमचा हा आधार कार्ड तयार झाला. ओके, असंही करू शकता किंवा जो तुम्हाला योग्य अँगल वाटेल असेल त्या अँगलने तुम्ही तो फोटो तुम्ही सेव्ह करू शकतात. आता हा फोटो जेव्हा तुम्ही सेव्ह करणार तर हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये असा दिसणार. ही तुमची योग्य पद्धत आहे या ठिकाणी अर्ज करत असताना, फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची. समजा काही लोकांच्या गॅलरीमध्ये तो ऑप्शन दिसत नसेल किंवा त्या ठिकाणी नसेल तर त्यांच्यासाठी घाबरायचं काही कारण नाही. दुसरं ऑप्शन आहे की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फोटोजचं एक हे असतं इनबिल्ट ॲप्लिकेशन. फोटोज जेव्हा आपण ओपन करतो त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं हे इंटरफेस दिसणार. त्या ठिकाणी काय करायचं आहे, हे जे वरच्या बाजूला चिन्ह दिसतंय तुम्हाला, हे प्लसचा ॲरो, त्या ॲरोवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं ऑप्शन भेटणार कोलॅज म्हणून. हे या ठिकाणी कोलॅजचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आता. आणि या ठिकाणी मग तुमचे जे 2 फोटोज आहेत, राशन कार्डचा धरूया आपण. आता राशन कार्डचे 2 फोटो आपण घेणार. राशन कार्डचा हा फ्रंट पेज घेतला, राशन कार्डचा हा बॅक पेज घेतला आणि हे वरती क्रिएट म्हणून ऑप्शन आहे, क्रिएट करणार. क्रिएट केल्यानंतर तुमचं हा अशा पद्धतीने राशन कार्ड तयार होऊन जाईल. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही फोटोमध्ये आधार कार्डसुद्धा, फोटोच्या ॲप्लिकेशनमध्ये आधार कार्डसुद्धा तुम्ही बनवू शकतात. तर ह्या पद्धतीने तुमचे आधार कार्ड आणि राशन कार्ड बनवून माझी लाडकी बहीण योजना या फॉर्ममध्ये हे अपलोड करा, म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म रद्द होणार नाही. याला आपण आता सेव्ह करून घेणार. हां, जर तुम्हाला आता हे अशा पद्धतीने दिसेल. जर तुम्हाला हे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. आणि फॉर्म भरत असताना हमीपत्रचं प्रिंट घेऊन ते हमीपत्राचे जेवढे चेकबॉक्स आहेत ते सर्व टिक करून त्या ठिकाणी उमेदवाराचं नाव आणि सिग्नेचर असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करता येत नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक पाठवून देईन. त्या ठिकाणी तुम्ही ते हमीपत्र डाउनलोड करू शकतात.